गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणताय ना मोठ्यानं. माझा आवाज येतोय का सर्वांना? येतोय ना? म्हणा तुम्ही गुड मॉर्निंग मोठ्यानं. गुड मॉर्निंग. ओके. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो. ज्या आपल्या शाळेमध्ये सराव चाचण्या होत आहेत त्याचं जे विश्लेषण आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचं आपल्या या ठिकाणी होत आहे आणि याच विश्लेषण तासिकेमध्ये आजच्या गणित विषयाच्या तासिकेमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि आपल्या गणित या विषयासाठी मी आज सुरुवात करतो. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या तासिकेमध्ये जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पाहत असाल, त्याच्यावर सराव करत असाल तर तुम्हाला दिसत असेल की गेल्या तासिकेमध्ये आपण काही गणित विषयाचे प्रश्न पाहिले होते आणि त्या प्रश्नाचं कोणत्या पद्धतीनं सोडवायचे. मी जवळजवळ बरेच प्रश्न घेतले होते आणि त्यातलं असंही सांगितलं होतं की काही प्रश्नाला आपण दोन प्रकारे सोडवू शकतो. बरोबर? त्यातली सोपी पद्धत तुम्ही वापरून ते उदाहरण तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये सोडवू शकता. बरोबर? तसंच आजही आपण बघा, मी गेल्या वेळेस फक्त एक प्रश्न 34चा घेतला होता, परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मागणी होती, किंवा मागणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडं त्यांचाही प्रश्न सोडवून दाखवावं असं वाटत होतं. त्यामुळं आपण आज या ठिकाणी इयत्ता 4थीचे काही प्रश्न, 4-5 प्रश्न 4थीचे आणि 4-5 प्रश्न इयत्ता 5वीचे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला आपण चाचण्या सोडवत असताना तुम्हाला अंदाज आलाय थोडा की प्रश्न कोणत्या पद्धतीनं परीक्षेमध्ये फ्रेम होऊ शकतात, म्हणजेच आपल्याला विचारू शकतात. त्या पद्धतीनं आता आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर आता परीक्षा जानेवारी महिना सुरू आहे आणि जेमतेम आपली परीक्षा एक महिना व 22 फेब्रुवारीला आपली परीक्षा आहे. बरोबर आहे की नाही? इयत्ता 5वीची सांगतो. 4थीची 26 एप्रिलला आहे, परंतु 5वीची परीक्षा जेमतेम एका महिन्यावर आलेली आहे. त्यामुळं आता आपण परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न आलेले आहेत त्या पद्धतीच्या प्रश्नांचा आपण सराव करणं गरजेचं आहे. सर आता पाठीमागं काय दिसतंय? मला काय दिसेना, पण तुला काहीतरी बराच वेळ झाला पाठीमागं काहीतरी दिसत आहे. तर बघा, इयत्ता 4थीचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि तुम्ही वाचू शकत असाल प्रश्न, म्हणजे मोठा जर दिसत असेल तर तुम्ही तो प्रश्न वाचू शकता. बघा, 16 दशक गुणिले 5 दशक बरोबर किती, असा हा प्रश्न आहे. प्रश्न जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही तो प्रश्न वाचून घ्या. 16 दशक बघा, तुम्हाला येतंय 16 दशक म्हणजे किती, 1 दशक म्हणजे किती तुम्हाला माहिती आहे. आपण इयत्ता 1मध्ये शिकलेलो असतो. हा 4थीचा प्रश्न आहे. इयत्ता 4थीच्या सराव प्रश्नपत्रिकेमधील हा प्रश्न आहे. तर बघा, 16 दशक म्हणजे 1 दशक म्हणजे तुम्ही शिकलाय, 1 दशक म्हणजे 10. आपण 10चे गट्टे केले होते. बरोबर आहे की नाही? मग 2 गट्टे म्हणजे 2 दशक, 3 गट्टे म्हणजे 3 दशक. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा आता, 16 दशक, दशक म्हणजे 1 दशक म्हणजे 10, तर 16 दशक म्हणजे किती? 160. गुड. किती? 160 येणार. 1 दशक म्हणजे 10. जर सोपं, जर तुम्हाला कळलं ना, 1 दशक म्हणजे 10 माहिती आहे. बरोबर आहे? तुम्हाला 1 दशक म्हणजे 10 माहिती आहे. बरोबर आहे की नाही? मग असं 10 लिहून घ्यायचं. आणि 16 काय विचारलं? दशक. किती शून्य? 1 शून्य. मग 16 वर पण 1 शून्य द्यायचं. काय अवघड आहे का? जर तुम्हाला समजला तर हा करायचा, परंतु तुम्हाला येतं 1 दशक म्हणजे 10, तर 16 दशक म्हणजे 160 या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे. परंतु आठवण तर काय करायचं? 1 दशक म्हणजे 10 माहिती आहे. मग काय विचारलंय? 16 दशक. 10 वर किती शून्य असतात? याच्यावर पण 1 शून्य द्यायचं. एकदम सोपं. बघ, काय विचारलंय गुणाकारामध्ये?
गुणाकारामध्ये किती आहे 5 दशक. गुणाकारामध्ये किती आहे 5 दशक म्हणजे किती 50. आता 50चा पाढा पाठ नसतो बरोबर, पण तयार करू शकतो. 50 एक 50, 50 दोन्ही 100, 150, 200, 250 या पद्धतीने करू शकतो आपण. पण तसंही करायचं नाही. काय करायचं सांगतो मी. जर गुणाकाराची ताशिका माझी पाहिली असेल तर तुम्हाला त्या गुणाकाराच्या ताशिकेमध्ये मी सांगितलं होतं, जर एकक स्थानी शून्य असतील दोन्ही बाजूला, बघा एकक स्थानी शून्य असतील तर ते 2 शून्य लिहून घ्यायचे. घेतले. एकक स्थानी शून्य असतील, इथं पण शून्य इथं पण शून्य, हे 2 शून्य लिहिले म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचं वेळ वाचवायचा. बरोबर आहे की नाही. वेळ वाचवणं आपल्याला गरजेचं असतं. मग गुणाकार मी करू शकतो. शून्यानं याला शून्यानं गुणायचं, अनन्या या शून्यानं याला गुणायचं. परंतु गरज आहे का. आपण आता एवढं आपला सराव झालेला असतो की आपल्याला गुणाकार वेगामध्ये येतो. 2 शून्य दिला, आता 5 न कुणाला गुणायचं डायरेक्ट 16 ला गुणायचं बरोबर ना. किंवा 5 ला गुणा, 6 ला गुणा. 5 सख 5 एक 5 3 8 किंवा 16 85 पण म्हणू शकतो. आपलं उत्तर आलेलं आहे 8000. पर्याय तर कुठं दिसेना मला 8000, परंतु काय बघा. आणि जर पहिला पर्याय 8000 काय आले, दशक आले, एकक आले, काय आले रे कोण सांगू शकेल. 8000 हे उत्तर आले, काय आलं एकक दशक शतक काय आले एकक आले. 8000 एकक आले. ते लक्षात येत आहे का. शतक नाही, कारण आपण 16 दशकचं एकक केले, 5 दशकचं एकक केले, त्यामध्ये गफलत करायची. हे उत्तर एकक मध्ये का आलं, कारण 16 दशकचे आपण 160 एकक केले, 5 दशकचे पण 50 एकक केले, म्हणून आपलं उत्तर एककामध्ये येणार. एककाला काय म्हणतो रे आपण सुट्टे. 8000 सुट्टी बरोबर आहे की नाही. परंतु 8000 पर्याय नाही. तर आता बघा बघू शकता आपण या 8000ला आपण काय म्हणू शकतो 800 दशक म्हणू शकतो ना. बरोबर आहे की नाही. बघा 800 दशक मी लिहिलं असं समजा 800 दशक. मी थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं की नाही 800 दशक कसं लिहायचं. 800 दशक 1 शून्य आले की नाही 8000. म्हणजे हे पण म्हणू शकतो आपण याला 8000 एककला आपण 800 दशक म्हणू शकतो का. म्हणू शकतो. तुम्हाला मी इथं दाखवलं. हे पुसू बघा. आता पुढं दुसरा पर्याय म्हणजे हे पर्याय नाहीत बरं का. याच्यावरून खाली पर्याय दिले, इथं गफलत करायची नाही. हो पहिला पर्याय आहे 800 दशक, लगेच पहिला पर्याय केला, आपलं उत्तर चुकणार. हे पर्याय नाहीत, पर्याय 4 खाली आहे. हे उत्तर दिले त्याची तुम्हाला. याला 8000 म्हणू शकतो का. म्हणू शकतो. तो मराठी सर याला 8000 म्हणू शकतो का. 8000च आहे की नाही. म्हणजे हा पण बरोबर आहे. हा बरोबर आहे का बघू आता. 80 शतक तुम्हाला माहिती आहे का रे. 1 शतक म्हणजे किती हे माहिती आहे तुम्हाला. 100 एकक 100 सुट्टे. मी उदाहरण सांगितलं होतं. 1 शतक 10 शतक केलं बरोबर. विराट कोहलीनं शतक केलं. शतक केलं म्हणजे काय 100 धावा. मग 1 शतक म्हणजे 100. आणि मी एक तुम्हाला हा पण प्रश्न विचारला होता बघा शतकावरून. कसोटी क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू किंवा 4 शतक करणारा खेळाडू विचारला होता. त्याचं उदाहरण तुम्ही सांगितलं होतं ब्रायन लारा. एकाच डावामध्ये 4 शतक केले होते. 4 शतक केले होते म्हणजे किती धावा केल्या होत्या. न आउट होता म्हणजे बिनबाद म्हणतो मराठीत. 400 धावा केल्या होत्या. 4 शतक केले होते बरोबर. हे आठवत असेल तर बघा तुम्हाला. मग मला सांगा 1 शतक म्हणजे 100 बरोबर ना. मग 80 शतक 80 शतक इथंच लिहितो मी 80 शतक म्हणजे तुम्हाला कळालं. बघा 1 शतक म्हणजे 100. किती शून्य 2 शून्य. मग 80 लिहायचं आणि त्याच्यावर 2 शून्य आलं का 8000. म्हणजे 8000ला मी काय काय म्हणू शकतो. जसं तुम्हाला घरी बाब्या पिंट्या तात्या गोट्या योगच असतो घरी बरोबर आहे की नाही.
आपल्या घरी एकच असतो. कोण मुलगा असेल मुलगी असेल, बरोबर आहे की नाही. समजा ओम नावाचा मुलगा आहे घरी, बरोबर आहे की नाही. त्यालाच घर आजी आली बाब्या, तात्या काय बाबा आले तात्या, आजोबा आले गोट्या, म्हणजे एकालाच एवढी नावं देतात असताना तो एकच आहे. तसं हे 8000 एकक आहे. 8000 एककला आपण 800 दशक म्हणतो. 8000 एककलाच आपण 8000 म्हणतो, म्हणजे या पद्धतीने लिहू शकतो. आणि 8000लाच आपण 80 शतक सुद्धा म्हणू शकतो. मी इथं दाखवले बघा. वेळ जातोय परंतु आपल्याला हे कळणं गरजेचं आहे. एकच प्रश्न सोडवतोय आपण, पण आपल्याला कळणं पण गरजेचं आहे. फास्ट जर आपण वेगामध्ये गेलो तर ते तसंच डोक्यावरून जाऊ शकतं, बरोबर आहे की नाही. जरी आपल्याला वेळ गेला तरी पण आपल्याला हे समजणं गरजेचं असतं. हा प्रश्न आपला या प्रश्नाचे गुण आपले गेले नाही पाहिजे. 80 शतक म्हणजेच आपण 8000. मी वेगामध्ये पण सांगू शकतो फास्ट, याचं उत्तर हे त्याचं उत्तर ते. आपला एवढा जो आपण हे करतो किंवा आपला वेळ तुम्ही दररोज 1 तास देता, याच्यासाठी देता की नाही. 10:30 ते 11:30 तुम्ही आपल्या बऱ्याच शाळेतले, बऱ्याच म्हणजे आपल्या संपूर्ण बिटामधले संपूर्ण विद्यार्थी, आता 5वी 6वी की काय शाळेमधले सर्व विद्यार्थी 1 तास देतात. मग त्यांना थोडं तरी म्हणण्यापेक्षा त्या गोष्टी समजल्या पाहिजेत, म्हणून वेगात सांगून उपयोग नाही. 80 शतक म्हणजे काय 8000, बरोबर आहे की नाही. मग याचं उत्तर काय येणार. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर पाहिजे. लक्षात येतंय तुमच्या. ओके. दुसरा प्रश्न आपण घेतोय बघा. हा पण 34चाच आहे. 34चाच प्रश्न आहे. काय बघा, 5 अंश स्टार बेरीज 7 अंश स्टार बरोबर 1, तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल. पर्यायापैकी स्टारच्या जागी म्हणजे छेदस्थानी. मग मला सांगा रे, 1 कधी येतं. 1 कधी येतं बघा. आता आठवत असेल तर बघा, मी मुद्दाम हे गणित घेतलंय. 1 कधी येतं. या 2 अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर उत्तर 1 पाहिजे ना. या 2 अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर उत्तर 1 पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग आता मी भाकरीचं उदाहरण देत असतो. ओके, देत असतो. भाकरी आपली वेगळी आली. मला पण येत नाही भाकरी बनवायला, म्हणून माझी भाकरी जरा थोडी बोल आली नाही. इथं काढतो बोली ती बाबा. आली आता थोडी आली, बरोबर आहे की नाही. म्हणजे सरावाने येऊ शकते ना. ओके, तुम्हाला येते का भाकरी बनवायला. कोणाकोणाला येते हात वर करा. गुड, छान. बघा, मग मला सांगा, मी काय सांगितलं होतं. हा 1 भाकरी आहे बघा. हे 1 भाकरी आहे. या भाकरीचं मी 4 भाग केलं. ह्या भाकरीचं मी किती भाग केलं. 4 भाग केलं. बघा किती 4 समान भाग केले. 4 आणि 4ही भाग मी खाल्ले. हा भाग खाल्ला, हा भाग खाल्ला, हा भाग खाल्ला आणि 4ही भाग खाल्ले. म्हणजे मला सांगा 0 भाग खाल्ले. बोंबला. अरे 4 भाग खाल्ले म्हणजेच काय. अरे 4 भागापैकी 4 भाग खाल्ले ना मी. 4 भागापैकी 4 भाग खाल्ले म्हणजे काय. संपूर्ण भाकर खाल्ली. 1 भाकर खाल्ली. कळलं का. पेटली का नाही टूब. 4 भागापैकी 4 भाग खाल्ले म्हणजेच काय. 1 भाकर खाल्ली. अर्धी खाल्ली का. पाव खाल्ली का. पाऊण खाल्ली का. 1 भाकर खाल्ली म्हणजे संपूर्ण ती भाकर मी खाल्ली की नाही. समजा एका हौदाचं मी 4 भाग केलं. एक हौदा आहे, एक हौदा असा 4 भाग केले. एका हौदाचे मी 4 भाग केले आणि या 4 भागापैकी 4 भाग संपले पाण्याचे. पाणी संपलं म्हणजे काय. संपूर्ण टाकी रिकामी झाली. 4 भागापैकी 2 भाग संपले तर काय. अर्धी टाकी रिकामी झाली. कळतंय का नाही. कळतंय ना. मग 4 भागापैकी 4 भाग पाणी संपलं म्हणजे संपूर्ण टाकी रिकामी झाली.
किंवा 4 भागापैकी 4 भाग टाकी भरली म्हणजे पूर्ण टाकी भरली. 4 भागापैकी 4 भाग मी खाल्ले म्हणजे पूर्ण भाकरी खाल्ली. कळतंय का? मग मला सांगा काय पाहिजे इथं? इथं उत्तर 1 आलंय म्हणजे आपलं छेद आणि अंश समान पाहिजे. पाहिजे की नाही? तरच 1 येतं. भागाकारात सुद्धा येतं. 4 1 4 4 1 4 उत्तर 1 येतं. परंतु ती पुढची स्टेप आहे. बरोबर आहे. मी सांगू शकलो असतो काय उत्तर कधी 1 येतं? छेदस्थानी 4 अंशस्थानी 4 हे असेल तर उत्तर 1 येतं. परंतु हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कळलंय का? आणखीन एक उदाहरण सांगू. सांगू गुड. आता सांगतो बघा. समजा एक सफरचंद आहे. सफरचंदाचं 4 भाग केलं. याच पद्धतीने करू. इथं समजणं महत्वाचं आहे. आपला वेळ जाऊ द्या. एखादं उदाहरण कमी झालं तरी चालेल. हा सफरचंद आहे. या सफरचंदाचे 4 भाग केले आणि सुरुवातीला हे 2 भाग मी खाल्ले. आता तर कळलं का? म्हणजे 4 भागापैकी 2 भाग खाल्ले म्हणजे किती सफरचंद खाल्ला? अर्धा सफरचंद खाल्ला. ही कोणी खाल्ला? बोला की. नाव देऊ आपण. ए ने खाल्ला. ए एका मुलीचं नाव आहे. काय एखाद्या मुलीचं नाव ए वर सांगा. अर्चना. बरोबर. तिनं काय केलं? सफरचंद केला. 4 खुडे केले. 4 भागापैकी 2 भाग खाल्ला म्हणजे पूर्ण सफरचंद खाल्ला का? मग थोड्या वेळानं आली. राहिलेले 2 भाग खाल्ले. बघा राहिलेले 2 भाग खाल्ले. मग परत किती खाल्ले? परत अर्धा सफरचंद खाल्ला. हा पहिला अर्धा, हा दुसरा अर्धा. बघा हा पहिला अर्धा लिहू इथं. हा दुसरा अर्धा दुपारी खाल्लेला अर्धा. बरोबर. मग हा पहिला अर्धा खाल्ला, हा दुसरा अर्धा खाल्ला. याची बेरीज करायची आपल्याला. छेद समान आहे म्हणून 4 आलं का? 4 भागापैकी 4 भाग खाल्ले. मग मला सांगा आता सफरचंद किती राहिला तिच्या खिशात? म्हणजे संपूर्ण सफरचंद खाल्ला ना तिनं. पहिल्यांदा अर्धा खाल्ल्यावर अर्धा राहिला होता. परत तो अर्धा खाल्ला. आता किती राहिलाच नाही. म्हणजे तिनं संपूर्ण 1 सफरचंद खाल्ला. मग एवढा आपण सांगितलं कशासाठी? एक उत्तर कधी येतं? तर जेवढे भाग आहेत तेवढे भाग संपल्यानंतर किंवा खाली जेवढे भाग आहेत छेदस्थानी तेवढेच अंशस्थानी पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा हे पुसू का? आता कळलंय का? ओके. आता मला सांगा आता आपल्याला काय पाहिजे? उत्तर 1 पाहिजे ना. म्हणजे काय इथं कसं छेदस्थानी 4 होतं अंशस्थानी 4. तसं आपल्याला आता काय पाहिजे? बोला की कळलं का नाही? मग मला सांगा 5 ठेवलं मी छेदस्थानी. बघा करू का पूर्ण? 5 अंशछेद 5 बेरीज 7 अंशछेद 5. सांगा बेरीज. चला पटकन. छेद समान आहे. एक आणि उत्तर 1 येणार नाही. दुसरा पर्याय ठेवून बघू. चला 5 अंशछेद 6 बेरीज 7 अंशछेद 6. इथं गोळ काय करणार माहित आहे का? बरेच जण हा पर्याय लिहिणार. 6 बेरीज 6 12 लिहिणार. 12 येतं का इथं? काय येणार छेदस्थानी? 6च येणार आणि इथं 12 येणार. हा पूर्णांक 1 येतो का? नाही येत. काय येत नाही? बघा 6 1 6 6 2 12 2 येतो. बरोबर की नाही? तिसरा अपूर्णांक ठेवा. चला 5 अंशछेद 12 बेरीज 5 अंश 7 आहे ना? ओके 7. सांगा आता छेद समान आहे. अपूर्णांकाची बेरीज येते की नाही? मग वर 7 आणि 5 12 आलं का? छेद 12 अंश 12 म्हणजे किती? 1 उत्तर आलं. म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे? छेदस्थानी 12 ठेवलं पाहिजे. आपलं कन्फ्युजन स्वतः कुठं होणार आहे? 6 मध्ये आणि 12 मध्ये. अपूर्णांकाची बेरीज छेदाची बेरीज नाही होत. कळतंय का? आता 6 बेरीज 6 12. आपल्याला इथं 12 वरचं 12 आहे ना, मग खाली 12 पाहिजे म्हणून 6 बेरीज 6 असं नाही होत.
म्हणजे आपलं कितवा पर्याय बरोबर येणार? तिसरं उत्तर आपलं हे या ठिकाणी योग्य असणार आहे. कसं काय हे इकडलं समजतंय का? समजत नसेल तर तसं सांगा आणि समजत नसेल तर समजून घ्यावंच लागेल. आपल्याला परीक्षा द्यायची आहे. कधी कधी कसं असतं बघा, घरी आपण एक उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे कशाबाबत बघा, समजत नसलं तरी पण समजून घ्यावं लागेल का? आपल्याला परीक्षा द्यायची. एका दिवशी आपण बाहेरनं खूप खेळून गेलेलो असतो आणि घरी गेलं, टोपलं उघडलं की आपल्याला काहीतरी आपल्याला आवडत नसलेली भाजी दिसते. आपल्याला आवडत नसलेली भाजी आपल्या समोर दिसते, तरी पण आपण खातो. का खातो? तरी पण आपण खातो. का खातो? भूक लागलेली असते. आता ही तसंच आहे. जरी एखादं गणित कठीण वाटत असेल तरी आपल्याला ते शिकावंच लागेल. का? आपल्याला परीक्षा द्यायची. घरी गेलं की घरची म्हणतात अभ्यासाला बस. शाळेत आलं तर आम्ही येतो तुमच्या समोर 10:30 ते 11. 10:30 ते 11:30. 11:30 नंतर शाळेतले सर म्हणतात अभ्यास कर, मराठी कर, गणित कर, बुद्धिमत्ता कर. बरोबर आहे का नाही? हे करावं लागतं. का? आपल्यासाठी. आपण शिकलो तर आपलं चांगलं होईल. नाही शिकलो तर बोला, नाही शिकलो तर बरोबर आहे की नाही? म्हणजे शिक्षणाला मी सांगितलं, मी बऱ्याच वेळा आमच्या शाळेमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये उदाहरण सांगत असतो की शिक्षणामुळे आपला समाजामध्ये मान सन्मान वाढत असतो. बरोबर आहे? त्यामुळं आपण शिकलं पाहिजे. आपल्याकडे किती पैसा आहे, किती पैसा आपल्याकडे आहे ही गोष्ट मॅटर करत नाही, परंतु तुमच्याकडे शिक्षण किती आहे, तुमच्याकडे पद कोणतं आहे, म्हणजे तुम्ही शिकून कोणतं पद मिळवलंय याच्यावरून आपला समाजामध्ये सन्मान मान वाढत असतो. ओके, चला आपण आपल्या उदाहरणाकडे येऊया. 4थीचं लास्ट उदाहरण घेऊ आणि आपण 5वीची परत 2 उदाहरणं घेणार आहोत. असं काय नाही बरं का, हे 4थीचं आम्ही 5वी वाल्यांनी का बघायचं? असं काय वाटत नाही ना कोणाला? असं काय कोणाला वाटतंय का? अरे आम्ही 5वीला आहे आणि सर आम्ही 4थीचं का बघायचं? अरे हे 4थीचं म्हणजे 5वीला येऊ शकतं, असं काय नाही. बरोबर आहे ना? चला पुढं. आता महत्वाचं उदाहरण. बऱ्याच वेळा अरे असं का होतंय इंग्रजी मराठी? 7 हा अंक असणाऱ्या दोन अंकी किती अंकी? 2 अंकी संख्या किती? प्रश्न दिसतोय ना? मी लिहिलेलं वाचायला येतंय ना? पर्याय देऊ? 20, 19. पर्याय नंबर टाकत नाही, मी डायरेक्ट लिहितो 20, 19, 18, 17. आता महत्वाचा म्हणजे हे येतं, हे आपल्याला माहित असतं. असं इथं कोण बसलेलं आहे का 1 ते 100 पर्यंत मला उजळणी येत नाही? असं कोणच नाही. सगळ्यांना येतं. सगळ्यांना 100 पर्यंत उजळणी येते. त्यातलं दशक येतात, शतक येतात, सुट्टे येतात, वजाबाकी येते, त्याचा गुणाकार येतो, भागाकार, सगळं सगळ्यांना येतं. पण प्रॉब्लेम कुठं होतो? आपण त्या गोष्टीकडं बारकाईनं पाहत नाही. कोणत्या गोष्टीकडं? बाबा त्याच्यामध्ये 2 अंकी संख्या किती आहे, त्याच्यामध्ये 1 अंकी संख्या किती आहे, 7 हा अंक किती वेळा येतो, 1 हा अंक किती वेळा येतो. मी बऱ्याच वेळा सांगितलंय बघा, जिथं जिथं मला संधी मिळाली त्या ठिकाणी मी जास्तीत जास्त प्रश्न 1 ते 100 वर विचारण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर प्रश्नमंजुषा जर पाहत असाल तर दर मंगळवारी जे गणिताचे प्रश्न येतात बघा, दर मंगळवारी जे गणिताचे प्रश्न तुमच्या शाळेच्या ग्रुपवर येतात, त्यामध्येही मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की 1 ते 100 मधील अंकावर प्रश्न विचारण्याचा मी प्रयत्न करत असतो. बघा, तुम्ही जर पाहत असाल प्रश्नमंजुषेचे प्रश्न तर त्याच्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला दिसेल. किंवा आपली जी ऑनलाईन चाचणी दर शनिवारी होते त्याच्यामध्येही याच्यावर प्रश्न असतात. कारण 1 ते 100 वरचे जर प्रश्न तुम्हाला आले आणि त्या जर संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या, व्यवस्थित समजल्या,
तर पुढचे तुम्हाला आपोआप येणार आहे. मग मला सांगा 2 अंकी संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 90 आहे. बरोबर आहे? हे आपल्याला आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर 3 अंकी येतील, 4 अंकी हे तुम्हाला येतं, परंतु 1 ते 100 मधला जो बेस आहे तो तुमचा पक्का पाहिजे श्रद्धा. तर मग आता आपण आपल्या गणिताकडे येऊया. 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? मग मला अगोदर हे सांगा, मी सांगितलंय तुम्हाला, मी इथं लिहितो थोडक्यात. 1 हा अंक किती वेळा येतो रे 1 ते 100 मध्ये? 1 हा अंक 21 वेळा येतो बाळांनो. परत 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात बाळांनो? 20 वेळा येतात. आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. हे अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. बघा, मी ज्यावेळेस हे गणित सांगतो त्यावेळेस बाकीच्या तुमच्या सुद्धा कन्सेप्ट क्लिअर होतात. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक 20 वेळा येतात आणि त्याच्यावरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. कशामध्ये हे माहित पाहिजे. 1 ते 100 पर्यंत हे आता त्याच्यावरून हे उदाहरण सोडवायचं. 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती? 1 ते 100 मधल्या 1 ते 9 तर गेल्या. मग मला सांगा रे बाळांनो, 7 हा अंक किती वेळा येतो 1 ते 100 मध्ये? इथं आहे ना, ह्याच्यात येतो 20 वेळा येतो. मग आपलं उत्तर 20 असेल का? नसणार आहे. का? आपल्याला 7 हा अंक किती वेळा येतो असं विचारलेलं नाही. 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या विचारली. बरोबर आहे की नाही? दुसरं मी बरेच वेळा सांगतो बघा, हा काय 7 हा अंक आहे. बघा मी इथं लिहितोय, त्याच्यावरून तुमचं बऱ्याच गोष्टी समजणार आहे. तुम्हाला प्रश्न कोणत्या पद्धतीने येऊ शकतात. 1 ते 100 मध्ये 7 हा अंक 20 वेळा येतो. बघा आता 7 हा अंक असणाऱ्या संख्या किती येते 1 ते 100 मधल्या? बघा प्रश्न काय बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही परीक्षेमध्ये. 7 हा अंक 20 वेळा येतो हे मान्य, पण 7 हा अंक असणाऱ्या संख्या किती असतात? 19 असतात बाळांनो. 7 हा अंक असणाऱ्या संख्या आली तो इथे 19. का रे? हे कुठे गेली? जेवायला गेली? 77. बरोबर आहे. 77 मध्ये 7 हा अंक आपण 2 वेळा मोजतो, मात्र 77 ही संख्या किती आहे? एकच आहे. कळलं का सर? असं काय सांगता तुम्ही की आमचं डोकं थोडं थोडं मुंगे येतात डोक्यात. आणि खरंच आहे बरं का बाळांनो, ज्यावेळेस आपण गणित शिकतो ना त्यावेळेस अशा डोक्यामध्ये बघा माझ्या तरी येतात बघा. तुम्हाला आता तुम्ही मुंगे येतात म्हणजे काय होतं माहिती का, एकदम असं हे होतं गणित हे शिकताना. कारण ह्याचं लॉजिक त्याच्याशी, त्याचं लॉजिक त्याच्याशी, प्रत्येक गोष्टीची सांगड घालून आपल्याला गणित शिकायचं असतं. ओके बरं, एक सांगा, मी सांगितलं मी शिकवलेलं समजतं का? समजतं ना? समजत असेल तर पुढे बघा, आणि नसेल तरी पण हो म्हणा. कारण जरी समजत नसेल तरी हो म्हणा. कारण त्याचं कारण असं की तुमची परीक्षा होईपर्यंत मी गणित शिकवणार. तुम्ही जरी नाही समजत म्हणला तरीही मी शिकवणार. ओके, त्यामुळं समजत नसेल तरी हो म्हणा, समजत असेल तरी हो म्हणा. ओके, 7 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. संख्या किती येतात? 19 वेळा. का? तर 77 मध्ये अंक 2 वेळा धरतो, परंतु संख्या मात्र एकच आहे. परंतु आता आपल्याला हे दोन्ही विचारलेलं नाही. विचारले काय? 2 अंकी संख्या विचारले. बघा 2 अंकी संख्या. मग आता कुठली जाऊ शकते रे? यातनं 19 झालं, काय गेलं? 77 मधलं गेलं. आता काय जाऊ शकतं? 7 जाऊ शकतं ना? काय जाऊ शकतं? 1 अंकी ना ते. मग किती आहेत? 18. इथून इथं आपल्याला ज्याला येता येतं तो कधीही असे प्रश्न चुकणार नाही. तुम्ही जर मोजत बसला, लिहित बसला तर वेळ जाऊ शकतो. 17 असं पण काढू शकतो ना 18 संख्या. 17, 27, 37, 47, 57, 67, 70 बोला 71, 72 किती झाल्या? 10 झाल्या.
हा पुढं 73 74 75 76 77 78 79 हा 79 आहे ना. हा पुढं 87 97 झाले बरं. पहिले 10 19 झाले की. असं कसं काय गोल कुठं झाला. परत मोजायच्या 17 27 37 47 57 67 हा 70 71 72 73 10 झाले ना. 74 75 76 77 78 79 हा 87 झाले. पहिल्या 10 आणि हे 8 18 आले की नाही. पहिले आपल्या मोजण्यामध्ये काहीतरी चुकलं असेल. आले की नाही 18 बरोबर. म्हणजे इथून इथं आला पाहिजे. 7 हा अंक किती वेळा 20 वेळा. 7 हा अंक असणाऱ्या संख्या किती 19. 2 अंकी विचारल्या म्हणून काय जाणार 7 जाणार. कळलंय का. ह्याच्यावर आणखीन एक प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो. अरे आरोही कसा होऊ शकतो सांगता. 7 हा अंक नसणाऱ्या विचारल्यावर 2 अंकी किती येणार आहे. मग आता 72 येणार ना. बरोबर आहे की नाही. एकूण 2 अंकी संख्या किती 90. हा 90 मध्ये हे 18 गेले राहिले 72. नंतर 100 मधल्या घालवणार का 2 अंकी विचारले 100 मधल्या घालवायच्या. ओके. अशी अपेक्षा व्यक्त करतो की समजलं असेल. ओके. आता आपण 5वीचं उदाहरण घेऊया. 34चं आणखीन एक होतं बरं का. परंतु आपल्याकडे वेळ मर्यादित असल्यामुळे आपण इयत्ता 5वीचं बघा 5वीचं पण आपल्याला घेणं गरजेचं. घेऊ पुढचं उदाहरण. असं काय करायचं माहिती आहे का तुम्हाला. एक सांगतो मी. जर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवत असताना एखादं उदाहरण तुम्हाला समजलं नसेल आणि ते उदाहरण जर तुम्हाला सोडवून पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या सरांना सांगू शकता आणि सर माझ्यापर्यंत पोहोचवतील आणि मग मी ते हे उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. हे तुम्ही तुमच्या सरांना तुम्ही सांगू शकता की बाबा सर आम्हाला हे उदाहरण समजलेलं नाही. सर तर सांगणारच आहे. तुमच्या शाळेतले सर टीचर असतील तेही सांगतील. परंतु मला जरी विचारलं तर मीही सांगेन. म्हणजे सर सांगतील आणि मी सांगेन. मग परत तुमचं चुकेल का. त्यामुळे हे सांगतो. बघा पुढचं घ्या. ज्या वर्तुळाची त्रिज्या आता चुकायचं नाही. आता बघा काय काय गोष्टी माहित पाहिजे बघा वर्तुळातल्या. ज्या वर्तुळाची त्रिज्या बघा आता जास्त वर लिहितो त्यामुळे अक्षर थोडं हे येते बरं का. ज्या वर्तुळाची त्रिज्या 8.4 सेंटीमीटर कुठे गेलं सापडत पण नाही करते असेल त्याची सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल. थोडक्यात देतो मी. ज्या वर्तुळाची त्रिज्या 8.4 सेमी आहे तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल. बघा आता इथं काय काय माहित पाहिजे. तुमचं उत्तर पण आलं असेल अशी मला खात्री आहे. जीवा किती लांबीची असेल तुमचं उत्तर आलेलंच असणार. पहिला पर्याय बघायला 4.2 सेमी. दुसरा पर्याय आहे 16.8 सेमी. तिसरा पर्याय आहे 20.8 सेमी. आणि लास्ट वन आहे किती आहे रे किती 17 सेंटीमीटर.
मी नेहमीपर्यंत तुमचं उत्तर आलं असेल अशी मला खात्री आहे, कारण एवढं सोपं गणित आहे, काहीच अवघड नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी एक दोन गोष्टीची आवश्यकता आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. वर्तुळाची त्रिज्या माहिती आहे, वर्तुळ काढा. मी बऱ्याच वेळा सांगितलं की जोपर्यंत आपले कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत ती आकृती आपण काढून घ्यायची. बघा आता जरा गोल चांगला आला. हा काय वर्तुळ, वर्तुळ वर्तुळाचा केंद्रबिंदू बाहेर असतो त्यावेळेस बिंदू असतो, पण वर्तुळाचा चला बोला. हा काय वर्तुळाचा परिघ आहे. ही काय आहे वर्तुळाची त्रिज्या. शिवा नाही, जीवा 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 नाही. जीवा कोणाला म्हणतात? वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. त्रिज्या कोणाला म्हणतात? वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या परिघावरील कोणताही एक बिंदू जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या म्हणतात. व्यास कोणाला म्हणतात? वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी व वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी रेषा हा व्यास असतो. आणि सर्वात मोठा व्यास ही सर्वात मोठी जीवा हा काय असतो? सांगितलं तर आठवत नाही का रे? इथं छोटा वर्तुळ काढतो, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, ही जीवा ही जीवा ही जीवा ही जीवा ही जीवा, हा ही पण जीवा ही पण जीवा. आपण काय म्हणतो त्याला? आपण व्यास म्हणतो, कारण ती वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली आहे. मग ही मोठी सगळ्यात मोठी जीवा तुम्हाला कुठली दिसते? हेच दिसते ना. मग याला आपण व्यास पण म्हणतो ना. मग होय ना, मग सांगा ना काय सर्वात मोठी जीवा व्यास. मग काय विचारलंय तर त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आपल्याला त्रिज्या दिल्यावर हे काढता येईल का? नाही काढता येणार. पुढे बघा, तुम्हाला त्रिज्या दिली एवढी तर हे काढता येईल का? याची लांबी काढता येईल का? नाही, पण याची काढता येते का? कारण त्रिज्या ही व्यासाच्या त्रिज्या दुप्पट असते. मग प्रश्न काय विचारला हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. व्यास हा त्रिज्येच्या, अरे व्यास आहे ना, हा व्यास आहे ना. मग सांगा ना, ही त्रिज्या हा व्यास काय मोठं? व्यास मोठा असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास. मग त्रिज्या तुम्हाला दिली 8.4 दिले. मग हे 8.4 आणि हे 8.4 ही एक त्रिज्या आहे, ही एक त्रिज्या आहे आणि हे दोन्ही मिळून काय झाला? व्यास झाला. म्हणजे सर्वात मोठी जीवा झाली. मग यांची बेरीज करू शकतो. असं कोण आहे का यांची बेरीज येत नाही? अगोदर कोणची बेरीज करा? 8 16 काय आलं? 16.8 गोट्या सेमी. ज्यावेळेस परिमितीची उदाहरणं असतील, क्षेत्रफळाची असतील, त्रिज्या व्यास कोणती असेल तर त्याला एकक देणं खूप गरजेचं असते. रुपये पैसे असतील, तास मिनिटं असतील, मापन असेल, लक्षात आलं का? 16.8 फक्त उत्तर आलं 16.8 असं सांगायचं नाही. 16.8 सेंटीमीटर. का सेंटीमीटर? कारण आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलंय, इथं मीटर मध्ये दिलं असेल तर उत्तर आपलं मीटर मध्ये यायचं. कधीही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला एक सांगतो बरं का, प्रश्नमंजुषा ज्या वेळेस असते ना त्याची स्पर्धा बघा ना, ते एक सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आतापासून तुमची तयारी होऊ शकते थोडी थोडी. बघा तिथं कसा प्रश्न, असा प्रश्न देतात तुम्हाला आणि वेळ असतो 25 सेकंद. पुढे बघा किती वेळ असतो? 25. हा प्रश्न देतात आणि 25 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवायचा असतो अनन्य. मग तुम्ही उत्तर काढणार पटकन. सर्वात मोठी जीवा व्यास माहितीये, मग 8.4 त्रिज्या, त्रिज्येच्या दुप्पट असतो, मग याचं दुप्पट करणार 16 आणि लगेच उठायचं आणि उत्तर किती आलं? 16.8 लगेच सांगायचं. ते म्हणणार तुमचं उत्तर चुकलं,
तुम्ही एवढं करून 25 सेकंदामध्ये उत्तर काढून तुम्हाला गुण का मिळले नाहीत सांगा? तुम्ही एकक नाही सांगितलं. म्हणून अशा गणितामध्ये एककासहित उत्तर द्यायचं. इथून पुढे तुम्ही लक्षातच ठेवायचं, तुमच्या शाळेमध्ये असो कुठेही असो परीक्षेमध्ये असो उत्तर हे तुमच्या एककातच द्यायचं. लक्षात येत आहे? माझ्यात राहिलं. तुमच्या हात वर करा वर, ज्यांच्या आलं घरी दोन्ही हात वर. छान, टाळ्या वाजवा. पुढे घ्या हात. सोडा जोरात जोरात. झाला फ्रेश? बघा ज्या असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्या आपल्या याच्यावरच्या मृत पेशी असतात ना त्या अशा हिवून जातात आणि आपल्याला फ्रेश वाटतं थोडं, आहे की नाही? कधी आवाज आला की असं 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 मानवून हात फिरवा. बघा असं जरा असं असं भारी 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 वाटत. आता पुढं झाला ना फ्रेश? आता आला लास्ट. आपली मम्मी कधी कधी म्हणते बघा, आपण सारखं रडायला लागलं किंवा काहीतरी माग, हे तुझं दररोज उठून तेच आहे म्हणते की नाही? उठलं आपण सकाळी उठलो ना आपण दररोज काहीतरी मागितलं, मम्मी मला हे पाहिजे, बाबा मला हे पाहिजे, ते म्हणतात आहे दररोज उठून तुझं हेच आहे. तुम्ही तसं म्हणत असाल, सर तुमचं काय एका दिवसाचं आहे काय? दररोज उठलं की आम्हाला ते आहेच. गणित तर आहे, बुद्धिमत्ता तर आहे, पण आपल्याला शिकावं लागणार आहे. ओके, चला पुढे एक प्रश्न घेऊया. आता नाणी नोटावरचा घेऊ प्रश्न. 10 रुपयांची 30 नाणी थोडक्यातली बरे बनवा. इथंच घेतो म्हणजे फास्ट लिहून होईल, आपल्याला लिहिण्याला जास्त वेळ नको आहे. 10 रुपयाची 300 नाणी आहेत बघा ना, 30 नोट, 300 नाणी व 5 रुपयाची 200 नाणी. दोनशे नाणी दिल्यास म्हणजे बघा इकडं 10 रुपयाची 300 नाणी दिली, 5 रुपयाची 200 नाणी दिली, 100 रुपयाच्या नोटा किती दिल्या? 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? तुमचं उत्तर पण आलं असेल. एवढा फास्ट कॅल्क्युलेशन करायचं आणि हे फक्त सरावानं होतं बरं का. पहिलं पर्याय देऊ. 10, 40, 35 आणि 24. गणितामध्ये सर्वात पहिल्यांदा काय पाहायचं सांगतो तुम्हाला. गणित वाचलं ना काय दिलंय बघायचं आणि काय विचारले बघायचं. हे महत्वाचं, 2 गोष्टी पाहिजे. लक्षात आलं? काय दिलंय? चला काय दिलंय गणितात तुम्हाला? 10 रुपयाची 300 नाणी, तर आपण लगेच काढून घ्यायचं. 300 गुणिले 10 सांगा किती रुपये झाले? 3000. गुड, 3000 रुपये झाले. पुढं अजून काय दिलंय? 5 रुपयाची 200 नाणी, 200 गुणिले 5 सांगा. 1000. गुड, 1000 रुपये. हा 3000 दिलेत, 1000 दिलेत. आता काय विचारलंय? 100 रुपयाच्या किती नोटा? हे दोन्ही एकत्र करावं लागेल अगोदर. हे दोन्ही एकत्र करू. सांगा 3000 हे कसे झाले? 10 रुपयाच्या नोटा झालेत. हे कसे झाले? 5 रुपयाच्या नोटा झालेत, नाणी झालेत. सांगा किती झाले? 4000. आणि आता 4000 मध्ये आपल्याला काय विचारलंय? 100 रुपयाच्या किती नोटा? 40. गुड, किती येणार आहे? 40 नोटा येणार आहेत. कितीच्या? 100 रुपये. 40 रुपये नाही बरं का, इथं उत्तर काय येणार आहे? 40 नोटा. कसं सर म्हणणार कसं नाही येणार? कारण 100 म्हणजे इथं, बरोबर आहे की नाही? 1, 2, 40 नोटा. आणि जरी येत नसेल तर हजारामध्ये किती होतात? 10. 2000 20, 3000 30, 4000. आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर फायनल आन्सर असणार आहे. गुड. बघा लास्ट गणित तुम्हाला देतोय.
तुम्ही ते तुमच्या सरांना सोडवून दाखवायचं आहे. दाखवणार का? हे पुस्तक मी पटकन देतो, जरा वेळ संपत आला आपला. खूप असं कलरचं मोठते पण आपण त्याला नाही लागत, आपण ते काय करू शकतो. ओके, ठीक आहे. आणि कुठं गेलं की बेली शोधून ठेवलं होतं तुमच्यासाठी. हां, पदावली आहे बघा. एक पदावली फक्त सोडवायची होती आणि कोणतं चिन्ह येईल ते सांगायचे होते. सोपं होतं. ते तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना सोडून दाखवायचं पटकन. 5 मिनिटामध्ये तुम्ही सोडवणार अशी मला खात्री आहे. पदावलीचा सराव करा बरं का बाळांनो. पदावलीचा सराव केल्याशिवाय तुम्हाला उत्तरं येणार नाहीत. तर काय विचारलं बघा, कोणतं चिन्ह येईल म्हणून विचारले बघा. असं होते, असं होते. हा पहिला पर्याय आहे हे चिन्ह, दुसरा पर्याय आहे हे चिन्ह, तिसरा पर्याय आहे बरोबर आणि चौथा पर्याय आहे हे चिन्ह. चौकटीच्या जागी कोणतं चिन्ह येईल बघा इथं. इथं कोणतं चिन्ह येईल? पेक्षा मोठे पेक्षा लहान हे येतं ना, तुम्हाला समजते. त्यामुळे मी काही जास्त समजून सांगत नाही. हे तुम्हाला गणित येणारच आहे आणि परीक्षेमध्ये या प्रकारचं गणित तुम्हाला येऊ शकतं. त्यामुळं पदावलीचा तुम्ही जास्तीत जास्त असा सराव करून घ्या. आणि हे उदाहरण तुम्ही तुमच्या इथं मग यापैकी कोणतं चिन्ह येईल हे तुम्ही तुमच्या शाळेतील सरांना, टीचरांना, मॅडमांना, कोण तुम्हाला जे शिकवत असेल त्यांना ते दाखवू शकता. आणि आपण आज या ठिकाणी थांबतोय. सर्वांना धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.